चला विद्यार्थी मित्रो, तर आपण परवाच्या पिरियडमध्ये प्रॉपर चेंज इन द स्टेट ऑफ मॅटर आणि कालच्या पिरियडमध्ये प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर की मॅटरच्या काय प्रॉपर्टी असतात, तर आपण त्यामध्ये 2-3 पाहिले. इंटर पार्टिकल डिस्टन्स, इंटर पार्टिकल अट्रॅक्शन, या प्रकारच्या प्रॉपर्टीवर चर्चा केली. आज आपण या मॅटरमध्ये स्टेट बदलण्याची जी प्रक्रिया आहे की जसं आपण पाहिलं, बाय चेंजिंग एनर्जी वी कॅन चेंज द स्टेट ऑफ मॅटर. फॉर एक्झाम्पल, मॅटर इन अ सॉलिड स्टेट changes into matter in a liquid state, while matter in a liquid state changes into matter in a gaseous state, or the matter from gaseous state can be converted in a liquid state and liquid state matter can be converted into solid state matter. या पद्धतीने पण फॉरवर्ड अँड रिव्हर्स, जसं आपण याला फॉरवर्ड आणि रिव्हर्स यात सॉलिड चेंजेस into liquid and liquid changes into gases, अशा प्रकारचं एक इक्वेशन मांडू. and by same way matter in a gaseous state can be converted into matter in a liquid state. Similarly, matter in a liquid state can be converted into matter in a solid state. आणि आपली या लाईनवरची हेडिंग आहे, सपोज यू आर गिविंग द हीट, सॉलिड विल चेंज इनटू लिक्विड, अगेन यू कंटिन्यू टू हीट, द लिक्विड विल चेंज इनटू गॅस. आणि यामध्ये पॉइंट निवडला आपण प्रोसेस. व्हॉट इज द नेम ऑफ प्रोसेस? व्हॉट इज द प्रोसेस बाय विच सॉलिड चेंज इनटू लिक्विड अँड लिक्विड चेंज इनटू गॅस? आपण याला ऑर्डिनरी सिंपल वर्ड्स मध्ये म्हणू शकतो, प्रोसेस इज द हीटिंग. By heating, solid change into liquid, again by heating, liquid change into gas. पण आज आपण हे पाहणार आहे whether this heating process can be differentiated. Suppose we are converting solid into liquid, whether it is having particular name. Again, when we are converting liquid into gas, whether it is having particular name. When we are converting gas into liquid, whether it is having another particular name, and by same way liquid into solid. So we are knowing there are the different name to this process, and this is called as a melting. When we are changing solid into liquid, it is called as a melting. Same way liquid changes into gas, it is called evaporation. इव्हॅपोरेशन. एखादा विद्यार्थी म्हणून सर याला मी बॉइलिंग म्हणतो, चालू शकत. बॉइलिंग पण म्हणता येतं, इव्हॅपोरेशन पण म्हणता येतं, पण आपण जनरली इव्हॅपोरेशन म्हणतो. द प्रोसेस बाय विच लिक्विड चेंज इनटू गॅस, दॅट इज इव्हॅपोरेशन और वेपरायझेशन. वेपरायझेशन, इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण. याला आपण वितळणे, मेल्टिंग. सॉलिड इनटू लिक्विड बाय मेल्टिंग, liquid into gas by evaporation or vaporization. By same way, gas change into liquid, this is called as a condensation, and it is by cooling. Condensation by cooling, gas change into liquid by condensation, cooling. At the same time, liquid change into solid, and that is solidification. Solidification, or it can be called as a freezing. Freezing म्हणून तर आपल्या रेफ्रिजरेटरला आपण फ्रीज म्हणतो. आपल्या घरामध्ये जी कोल्ड बॉक्स आहे ज्याच्यामध्ये आपण भाजीपाला, फळं, अन्नपदार्थ वगैरे ठेवतो त्याला आपण फ्रीज. सो फ्रीजिंग और सॉलिडिफिकेशन, लिक्विड चेंज इनटू सॉलिड. आणि याच्यावर आपल्याला 2 मार्कचा प्रश्न केला जाऊ शकतो की ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे चित्र देतील आणि यांची नावं लिहा म्हणून विचारतील. या प्रोसेसचे नावं लिहा, मग हे 1 2 3 4 नावं तुम्ही लिहायची. किंवा एखादा MCQ बनवते
when we are giving heat to the solid and convert the matter in solid state into liquid state, the process is known as melting, solidification, evaporation, condensation. अशी चारही नावं देऊन टाक आणि मग ओळखा म्हणते की सॉलिड मॅटर चेंजेस इनटू लिक्विड मॅटर या प्रोसेसच्या दरम्यानचं नाव सांगा. तर तुम्ही मग यापैकी बरोबर निवडून तो क्वेश्चन समजून घेऊन आपला आन्सर रेडी करा. हा अतिशय प्लेन क्वेश्चन द्या. आता एखाद्या डिस्टन्सच्या पॉइंटवर अट्रॅक्शनच्या पॉइंटवर तसे फिरून विचारते की थोडा वेडा वाकडा क्वेश्चन करून की यामध्ये तुम्ही सांगा की आता ही कोणती प्रोसेस असेल वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचा हा पॉइंट आपण यामध्ये पाहतो की ज्यामध्ये प्रोसेसला आपण नाव देऊ शकतो. प्रोसेस ऑफ चेंजिंग स्टेट ऑफ मॅटर. तुम्ही सांगणार द स्टेट ऑफ मॅटर कॅन बी चेंज बाय चेंजिंग द एनर्जी कंटेंट by heating or cooling. Then these processes are named by a specific name. When we heat the matter in a solid state, it changes into liquid state and process is called as a melting. Then when we are heating the liquid matter, it will changes into gaseous state and process is called evaporation or vaporization. By same way, the reverse process can be carried out. When matter in a gaseous state is cooled, it is converted into liquid state and process is called as a condensation. आणि याला आपण similar to raining जे आपण सध्या आपल्या मान्सून सीझन मध्ये रेनी सीझन मध्ये पाहतो की रेनिंग ही कंडेन्सेशनची प्रक्रिया आहे. वातावरणामध्ये ॲटमॉस्फिअर मध्ये वॉटर वेपर आहेत आणि या वॉटर वेपरला थंड हवा मिळाली, कंडेन्सेशन घडतं आणि पाऊस पडू लागतो. द रेनिंग टेक प्लेस. पाऊस पडू लागले. पाऊस पडणं किंवा रेनिंगच्या ऐवजी शब्द वापरतात क्लाउड फॉर्मेशन, ढग तयार होणं. इट इज अ सायंटिफिकली अ कंडेन्सेशन प्रोसेस. ही कंडेन्सेशनची प्रक्रिया ज्यामध्ये तुम्हाला या वेपर्स पासून ढग तयार होतात, वेपर पासून पाऊस पडू लागतो आणि त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. देन सिमिलरली वी आर हॅव्हिंग द लिक्विड वॉटर or any matter in a liquid state and when we cool down it get converted into solid and process is called solidification or freezing. तर अशा प्रकारचं या 2-3 शब्दावर आपण फिरून फिरून विचार करून वेगवेगळे क्वेश्चन वगैरे बनवायचे किंवा स्टेट कन्वर्जनचा स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन करा, स्कीम मांडा, स्कीमॅटिक मॅप टाइप. तर हे काढून दाखवायचं तुम्ही किंवा दिलेल्या स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये रिकाम्या जागा भरा. फिल द वर्ड्स इन अ स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेट कन्वर्जन. त्यामध्ये तुम्ही रिकामे कुठं काही सोडलेले असतील त्यांनी तर हे आपण यामध्ये मांडायचे. तर अशा प्रकारचा हा एक आपला छोटा पॉइंट ज्यामध्ये तुम्ही स्टेट विषयी आपण पाहतो आहोत. त्यानंतर आणखी एका छोट्या पॉइंटकडे आपण चलो की रिझन टाइप क्वेश्चन म्हणून आपण. क्वेश्चन असा राहील व्हाय डू solids are harder and rigid. harder and rigid. ते हार्ड असतात, रिजिड असतात, घन असतात, ते दाबले जात नाहीत, नॉन कॉम्प्रेसिबल असतात. तर या बाबतीतलं उत्तर देताना तुम्ही सांगणार आहे पार्टिकल इन सॉलिड दे आर व्हेरी क्लोज टू वन अनदर. there is no interparticle space between particle. they cannot be further compressed and therefore they are harder and rigid. जागा नाहीये, घट्ट बसवलेले आहेत आणि या कारणामुळं ते एकमेकाला आपण आणखी कॉम्प्रेस करू शकत नाही असं त्यामध्ये म्हणणार आहोत की हे इंटरपार्टिकल स्पेस नाही, कॉम्पॅक्ट अरेंजमेंट आहे, कॉम्प्रेस होत नाहीयेत म्हणून त्यांना आपण हार्डर आणि रिजिड अशा प्रकारचं नाव देतो. आधी दे कॅन नॉट बी डिवाइडेड इझिली.
सॉलिड कॅन नॉट बी कट इझिली. सॉलिडला आपण कट करू शकत नाही, डिवाइड करू शकत नाही. इट इज बिकॉज ऑफ नो इंटर पार्टिकल स्पेस, कॉम्पॅक्ट अरेंजमेंट अँड मोर अट्रॅक्शन फोर्स बिटवीन पार्टिकल इन अ सॉलिड मॅटर अँड देअरफॉर दे कॅन नॉट बी कट. त्यांना आपण कट करू शकत नाही. जागा नाहीये, कॉम्पॅक्ट अरेंजमेंट आहे, अट्रॅक्शन फोर्स जास्त आहे, नॉन कॉम्प्रेसिबल वगैरे आहे, म्हणून त्यांना आपण काही डिवाइड करू शकत किंवा कट करू शकत नाही. हे सुद्धा एक रिझन आपण यामध्ये नमूद करायचं आहे. तर अशा प्रकारच्या हे काही पॉइंट यामध्ये आपल्याला येताना दिसत आहे. तर अशा टाईपच्या प्रॉपर्टीज आपण यामध्ये मांडतो. नंतर एक असा पण पॉइंट विचारला जाऊ शकत, व्हाय डू solids have fixed melting point, fixed or definite melting point. melting point निश्चित असत, सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट निश्चित असत, फिक्स असत. अशा प्रकारचं तर तुम्ही सांगणार आहे बिकॉज melting point is a characteristic property of solid. पहिलं सेंटेन्स, melting point is a characteristic property of solid. melting point ही सॉलिडची एक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण प्रॉपर्टी आहे की या प्रॉपर्टीला किंवा या प्रॉपर्टीच्या आधारावर सॉलिड डिपेंड. एक नंबर 2, ड्यूरिंग मेल्टिंग the force of attraction is overcome by the external energy. We are giving the energy and because of energy these particles get energy and they try to overcome earlier force of attraction. They try to overcome, they reduce the force of attraction between particles and start movement, and therefore it requires a very fixed amount of energy to overcome the force of attraction and to get the movement, and therefore they are having fixed or definite melting point. त्यांना एक निश्चित असा मेल्टिंग पॉइंट असतो कारण त्या मेल्टिंग पॉइंट नंतरच ते आपल्यामध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला ओव्हरकम करतात, त्यावर मात करतात, त्यातून पुढे जातात आणि पार्टिकलला मूवमेंट मिळते आणि म्हणून त्यांचा जो मेल्टिंग पॉइंट आहे हा फिक्स किंवा डेफिनाइट असतो. आणि अशा प्रकारचा हा एक पॉइंट आपण लक्षात ठेवायचा. दे आर हॅव्हिंग फिक्स मेल्टिंग अँड मेल्टिंग पॉइंट. तरी आपण आता बॉइलिंगला पण लागू पडतो बरं का, फिक्स बॉइलिंग पॉइंट. त्यामध्ये मी तेच, द बॉइलिंग पॉइंट इज अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ लिक्विड. व्हेन वी आर गिव्हिंग हीट टू द लिक्विड, particles in liquid try to overcome force of attraction between particle and they get sufficient energy and start more movement and therefore they are having definite or fixed boiling point. लक्षात घ्या, boiling point विषयी बोलताना मी सांगतोय boiling point is a characteristic property of liquid. ही लिक्विडची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. when we are giving heat to the liquid, particle absorb energy and they try to overcome the force of attraction between particle in a liquid. They start the movement, they get require sufficient energy for remaining in a liquid gaseous state and therefore they have the fixed or definite boiling point. boiling point सुद्धा कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. ज्यावेळेस आपण हीट देतो त्यावेळेस ते फोर्स ऑफ अट्रॅक्शनला ओव्हरकम करतात, स्वतःमध्ये मूवमेंट निर्माण करतात, स्वतःला आवश्यक असणारी एनर्जी गेन करतात आणि या कारणामुळे त्यांची बॉइलिंग पॉइंट सुद्धा फिक्स आणि डेफिनाइट असतो. अशा प्रकारचं स्पष्टीकरण आपण त्या आन्सर मध्ये मांडतो. तर हा सुद्धा एक पॉइंट आपण लक्षात घ्यायचा आहे की सॉलिड लिक्विड गॅस मध्ये तोर आहे. गॅसेसच्या बाबतीत मात्र स्टेट चेंज होत नसतं म्हणून त्याला काही आवश्यकता नसते. पण एक नवीन स्टेट जी तुमच्यापैकी काही जणांनी ऐकलं सुद्धा असेल, प्लाझ्मा स्टेट, असं काही ऐकलं असेल प्लाझ्मा स्टेट. तर या प्लाझ्मा स्टेट विषयी बोलताना तुम्ही सांगणार इट इज नॉट ए रेग्युलर स्टेट ऑफ द मॅटर.
Plasma state, it is not a regular state of the matter, but many scientists has considered it is the fourth physical state of the matter. आणि प्लाझ्मा स्टेट याचं सरळ सरळ मीनिंग आहे सुपर हिटेड गॅस. सुपर हिटेड गॅस is called as a plasma. Superheated gas, and this superheated gas is present on sun surface. हा सन सरफेस वर असतो. जो आपला सनचा सरफेस आहे, जिथं तो जो हायड्रोजन गॅस आहे, हायड्रोजन म्हणा हेलियम म्हणा दोन्ही पण असतात. हायड्रोजन आणि हेलियम गॅस हा सुपर हिटेड स्टेट मध्ये असतो आणि त्यालाच आपण प्लाझ्मा स्टेट ऑफ द मॅटर अशा प्रकारचं नाव देतो. म्हणून प्लाझ्मा स्टेट विषयी जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज द प्लाझ्मा स्टेट, तुम्ही सांगणार सुपर हिटेड गॅसियस स्टेट ऑफ द मॅटर इज कॉल्ड एज अ प्लाझ्मा स्टेट. जो सुपर हिटेड गॅस आहे त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. and this plasma state of the matter is present on sun surface. सन वर हा प्लाझ्मा स्टेट असतो हे आपल्याला पाहायला भेटल. आणि अशा प्रकारचा हा एक त्यामधला पॉइंट की ज्यामध्ये आपण स्टेट ऑफ मॅटर विषयी हा मुद्दा चर्चेला घेऊ शकतो. तर अशा काही गोष्टी आपण या मॅटर मध्ये पाहतो. सर्वात पहिला आपण पाहिलं होतं मॅटर काय असतं, म्हणजे मॅटरची डेफिनेशन. त्यानंतर पाहिलं आपण मॅटरच्या प्रॉपर्टी काय असतात, त्याला मास असावं, त्याला स्पेस आवश्यक आहे आणि ते परसिव्ह बाय सेन्स ऑर्गन असलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहिलं की डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर, ज्यामध्ये इंटर पार्टिकल डिस्टन्स, इंटर पार्टिकल स्पेस, इंटर पार्टिकल अट्रॅक्शन, फिजिकल स्टेट ऑफ द मॅटर, चेंज इन द प्रोसेस ऑफ चेंजिंग फिजिकल स्टेट ऑफ मॅटर, आणि त्याच्यामधल्या ह्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आणि सॉलिडच्या काही प्रॉपर्टीज, ज्यामध्ये आपण मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, त्याच्यानंतर कन्वर्जन ऑफ द स्टेट आणि अशा टाईपमध्ये, आणि शेवटची आपली स्टेट ऑफ द मॅटर, त्याला आपण एक्सेप्शन वगैरे म्हणू किंवा इन फ्यू मॅटर असं आपल्याला म्हणता येईल. आणि अशा टाईपमध्ये आता दुसरे एक आपण पाहत असतो ज्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. त्याविषयी 1-2 मिनिटात बोलू आपण की सब्लिमेशन काय असतं. सपोज सम मॅटर आर प्रेझेंट इन अ सॉलिड स्टेट, रेग्युलर कोर्स of conversion of state of matter is solid change into liquid and then liquid change into gas. This is the regular course of conversion of state of matter. But in case of some matter, the solid does not enter into liquid state but directly get converted into gaseous state. And when we cool the gas, instead of entering in the liquid state, it directly enter into solid state. Solid directly change into gas and gas directly change into solid. And this process is called as a sublimation. We observe this property in case of the matter like camphor, iodine यांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो. कॅम्फर असं आपलं नॅफ्थॅलिन बॉल, नॅफ्थॅलिन बॉल, नॅफ्थॅलिन बॉल म्हणजे आपली डांबर गोळे, नॅफ्थॅलिन बॉल, आयोडीन क्रिस्टल, कॅम्फर म्हणजे कापूर असं, डांबर गोळे असं, नॅफ्थॅलिन बॉल, आयोडीन क्रिस्टल असतील. दे शोज द सब्लिमेशन. व्हेन वी हीट द मॅटर इन अ सॉलिड स्टेट, it directly change into gaseous state, and when we cool the vapors of these substances, they directly change into solid state, and this is called as a sublimation. जशी की आपण melting, evaporation, condensation, solidification, सेम पद्धतीने sublimation. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण या मॅटर नावाच्या टॉपिक मध्ये पाहतो. तर अशा पद्धतीने आपण 3-4 पिरियड मध्ये याची जनरल चर्चा केलेली. जसाच आपण आपला रेग्युलर कोर्स सुरू करणार तसं आणखी डिटेलमध्ये या टॉपिक विषयी सुद्धा आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. हे एक इंट्रोडक्शन म्हणून, सुरुवात म्हणून आपण 3-4 पिरियड मधून ह्याची चर्चा केलेली.
आपण ज्यावेळेस थोडा रेग्युलर त्याला देऊ, वळण देणार रेग्युलर, त्यावेळेस आणखी आपण डिटेल्समध्ये यामधल्या काही गोष्टी, प्रॉपर्टी, त्यानंतर काही छोटे छोटे बारकावे, डेफिनेशन हे आपण सर्व क्लिअरमध्ये पाहणार आहोत। तर आपण या ठिकाणी जे आपलं इंट्रोडक्टरी चर्चा होती हे असं समजू की या धड्याची परीक्षा संपलेली आहे, म्हणून आज आपण इथं थांबू आणि आपण पुढच्या पिरियडमध्ये मग पाहू काय करायचं। चला आज थांबू आपण।